CET फॉर्म भरताना त्याच्यामध्ये फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड वगैरे कसं अपलोड करायचं या संदर्भात एकदम व्यवस्थित क्लिअररित्या हा व्हिडिओ तयार केलेला आहे. फोटो कसे अपलोड करायचे ते व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी समजेल. आणि याच्यामध्ये एक तुम्हाला खुशखबर सांगणार आहे. CET फॉर्म जर तुम्ही भरत असाल तर ती खबर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये समजेल. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला फोटोसही अपलोड करून घ्यायचे आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. या ठिकाणी लक्ष देऊन जरा व्यवस्थित पाहून घ्या. या ठिकाणी फोटो कसा अपलोड करायची, सही कशी अपलोड करायची. या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी फोटोग्राफर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन येतील. फोटोची साईज वगैरे किती कशी पाहिजे, काय पाहिजे, तर या ठिकाणी चेक करा आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन पाहू शकता, ओपन, कॅमेरा, रोटेट, क्रॉप आणि अपलोड. या ठिकाणी ओपन ऑप्शनवर फाईलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ओपन फाईलवर क्लिक करून घेतल्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. ते आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घेतला. या ठिकाणी या पद्धतीने खाली फोटो दिसेल. त्याच्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन आहे अपलोड. या अपलोड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी ओपन फाईलवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी मीडियामध्ये जावा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुमची सिग्नेचर असेल ती सिग्नेचर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झालेली आहे. तर याच्यानंतर आपण पाहून घेऊ की आपल्याला डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत. तर सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंटमध्ये काय काय अपलोड करू शकतो या ठिकाणी पाहून घ्या. सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. याच्यामध्ये पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, वोटर ID, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो या पद्धतीने जे तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे आधार कार्ड अवेलेबल आहे. तर या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. तर या ठिकाणी आधारवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता काळ्या रेषेमध्ये एक बाण दिसत आहे अपलोड या बटनामध्ये. त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीनं ओपन या फाईलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीडिया किंवा गॅलरी, फाईल मॅनेजर काय असेल ते तुमचं ओपन होईल. यामध्ये तुम्ही PDF पण अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे आधाराचा फोटो स्कॅन केलेला फोटो किंवा स्क्रीनशॉट मारला असेल तर त्यापैकी कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तरी चालेल. तर या ठिकाणी माझं आधार कार्ड ओपन करून घेतो मी. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड पाहू शकता. हे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी क्रॉप करू शकतो. या ठिकाणी जर क्रॉप करून झाले तर या ठिकाणी क्रॉप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी थोडासा प्लीज वेट म्हणेल. ते झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू यामध्ये आपलं आधार कार्ड दिसत आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने हे आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी फोटो, सही आणि डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. या पद्धतीने हा व्हिडिओ आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आपल्याला लाईक करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायची राहिली, आपण CETचा WhatsApp एक ग्रुप तयार करत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला CET फॉर्म भरण्यापासून तुमचं ॲडमिशन होतोपर्यंत सर्व डिटेल्स यामध्ये आपण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या डिटेल्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. जसं की CET फॉर्म भरणे, हॉल तिकीट कधी येणार, परीक्षा कधी असणार आहे, परीक्षेचा निकाल कधी लागणार, त्याच्यानंतर ॲडमिशन फॉर्म कधी चालू होणार, त्याचे काय राऊंड कसे भरायचे, कॉलेज कसं टाकायचं, या सर्व गोष्टी आपण त्या ग्रुपमध्ये डिस्कशन करत असतो. तर तो ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जावा, लिंकला क्लिक करा आणि आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाच्या गोष्टी या चॅनलवर येत राहतात. कॉलेज रिलेटेड किंवा एज्युकेशन किंवा स्पर्धा परीक्षा भरती वगैरे असेल तर सर्व फॉर्म आपण कसे भरायचे ते व्यवस्थित सांगत असतो. जय हिंद, जय